नमस्कार, मी डॉक्टर तानाजी लाकाळ, वैद्यकीय अधीक्षक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उस्मानाबाद, तसेच अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद. आपल्याला माहीतच आहे की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण दिनांक 1 ते 7 ऑगस्टमध्ये ब्रेस्ट फीडिंग वीक म्हणजे स्तनपान सप्ताह साजरा करणार आहोत. तर स्तनपानाचं महत्त्व जे आहे ते स्तनपानाला आपण अमृत असं समजतो. जन्मल्यावरती बाळाला पहिल्या अर्ध्या तासाच्या आतमध्ये स्तनपान देणं आणि पहिले 6 महिने एक्सक्लुझिव्ह स्तनपान, बाकीचं वरचं कुठलंही खाद्यपदार्थ न देणं, याला आपण एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग म्हणतो. आणि एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग दिल्यानंतर बाळामध्ये जी रोगप्रतिकारक शक्ती तयार होते किंवा निर्माण होते, त्या रोगप्रतिकारक शक्तीचं प्रोटेक्शन त्या बाळाला त्याच्या आयुष्यभर राहतं आणि त्यामुळं बाळाचं वेगवेगळ्या आजारापासून संरक्षण होऊन बाळ जे नेहमी आजारी पडतं त्यापासून संरक्षण होणार आहे. बाळाची वजन चांगलं वाढणार आहे, बाळ निरोगी राहणार आहे. तरी आपणाला सर्वांना माहीतच आहे की 1 ते 7 ऑगस्टपर्यंत आपण हा जगभरामध्ये स्तनपान सप्ताह साजरा करतो. तर यावर्षीची जी थीम आहे या सप्ताहाची, ती प्रोटेक्ट ब्रेस्ट फिडिंग अँड शो रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे स्तनपानाला आपण संरक्षण द्यायचं आहे आणि आपलं जे रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जबाबदारी आहे, ती दाखवायची आहे. तर त्या सप्ताहानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव परवीन मुस्तफा पल्ला. मी परवीन हॉस्पिटल उस्मानाबाद येथे मागील 16 वर्षापासून रन करते. आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ब्रेस्ट फिडिंग सप्ताह, स्तनपान सप्ताह 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या दरम्यान सगळीकडे सांगितला जातो. त्याचे महत्त्व सगळ्यांना पटवले जाते, जेणेकरून समाजामध्ये स्तनपानाचे महत्त्व अधिक यायला पाहिजे आणि आई आणि बाळ यांच्यामधलं जे काही दूर असते ते आपण जवळ आणायला पाहिजे. जर हे आपण माहिती सगळ्या पेशंटपर्यंत जर पोहोचवली तर याचा उपयोग खूप होईल. आज आपण बघतो की डिलिव्हरी झाल्यानंतर सगळेजण सांगतात की लवकरात लवकर दूध पाजायला पाहिजे. खेड्यातली जरी बाई असेल तरी तिला माहीत असते की लवकर दूध पाजवणे इम्पॉर्टंट आहे, तिला पण महत्त्व कळालेलं आहे. तर हे जे सुरुवातीचे 3 दिवस जे आईला दूध देत असते ते थोडे पिवळसर असते. काही लोकांमध्ये अंधश्रद्धा असतात की हे चांगलं नाही, पण याच्यामध्ये खूप विटॅमिन्स असतात आणि कोलेस्ट्रॉल नावाचा प्रकार असतो, जेणेकरून बाळाचं पोट खूप लवकर भरतं, ते रडत नाही. आणि दुसरं म्हणजे बाळ हे जर आईचं दूध पिलं तर खूप रोगापासून बाळाचा बचाव होतो, जसं की डायरिया आहे, परत इन्फेक्शन्स आहेत, स्किन इन्फेक्शन्स आहेत आणि बाळाची तब्येत खूप चांगली वाढते. आणि जर आपण तेच जर फॉर्म्युला फीड जर बघितलं तर फॉर्म्युला फीड जे हे कॉस्ट असते, म्हणजे विनाकारण खर्च एक होतो आपल्याला आणि बाळाचे पचन सिस्टीम खराब होते, बाळाला त्रास होतो. त्याच्यामुळे फॉर्म्युला फीड हे अवॉइड करायला पाहिजे आम्हाला. आता दुसरं जे आपण बघतोय की बाबा आणखीन आईसाठी काय इम्पॉर्टंट आहे, तर आईचा एक पाळणा लांबतो. जर आई जर ब्रेस्ट फीड करत असेल, स्तनपान करत असेल, तर तिला दिवस लवकर जाणार नाहीत. हा एक नैसर्गिक पाळणा लांबवायचं एक साधन आहे, ते तिनं स्तनपान करायला पाहिजे. दुसरं तिचे जे आहेत ओव्हरीचा कॅन्सर आहे, ब्रेस्टचा कॅन्सर आहे किंवा ते जे वेट वाढते डिलिव्हरीमध्ये, ते वेट पण कमी होणार आहे. म्हणजे आईसाठी पण हे खूप फायद्याचं आहे. हे एक नैसर्गिक वरदान आहे आणि आपण सगळ्यांनी त्याचं महत्त्व समाजाला पटवून द्यायला पाहिजे, जेणेकरून बाळ हे आपलं सुदृढ आणि चांगलं होईल. This year's theme of World Health Organization is for breastfeeding week, protect breastfeeding, a shared responsibility for all of we. The responsibility is shared between the mother and the baby as well as the rest of the family. What benefits are getting the mother? She will decrease the number of diseases, that is osteoporosis, ovarian cancer, again breast cancer, and she after the lactation she will develop pitocin hormone, and that will reduce the chances of PPH. Overall different benefits our mothers are getting from the lactation. She will develop a strong bond between her baby. That is also important, and the breastfeed is a natural, so there is a no economic cost burden on the family also. It is also important. Now what benefits the baby is getting? It is an emotional bond between the baby and the mother, and the baby gets the touch of mother, the heartbeats of the mother, and in early within half hours the bond is developed. And there are so many infections if the baby is not getting mother's feed, like the otitis media infection, gastroenteritis infection, skin infections,
different types of respiratory infections. So we are avoiding the unnecessary cost of the hospital. That means we are avoiding total cost of the society, and that's why the theme, that is the protect breastfeeding, a shared responsibility for all of us, is explained. एक लेडीज़ डॉक्टर होने की वजह से मैं बहुत सारे प्रॉब्लम्स जो लेडीज़ फेस करते हैं उनको बहुत आसानी से सुन सकती हूँ, और एक सोसाइटी का बहुत बड़ा बर्डन कम करने का कोशिश मेरा काम चालू रहता है। हम जानते हैं कि लेडीज़ हेल्थ यानी लड़कियों की सेहत बहुत इम्पोर्टेंट है। जब से वो पैदा होती है सोसाइटी में लड़का लड़की का भेद चलता ही है। हम कितना भी उन्हें बताएं कि आप भेद मत कीजिए लड़का लड़की में, कहीं ना कहीं वो लड़कियों की हेल्थ की तरह से हमको समाज में आ ही जाता है। उनकी जो कुपोषित होना, उनका खाना बराबर नहीं होना, माहवारी में उनका ध्यान नहीं रखना, आगे की पढ़ाई वगैरह में उनका ध्यान नहीं रखना, कहीं ना कहीं माँ बाप की उन पे लिमिटेशंस रहती है कि ये लड़की है इसने ये नहीं करना चाहिए, लड़की है उसने वो नहीं करना चाहिए। ये हमें बदलना चाहिए। अभी आज हम समाज में बहुत एग्जाम्पल देखते हैं कि जैसे अभी हमारे इंदिरा गांधी है, सोनिया गांधी है, जो बड़ा बड़ा देश चलाती है, लेकिन हमको लगता है कि हमारी बेटी ने घर में ही रहना चाहिए, 7 बजे के बाद बाहर नहीं जाना चाहिए, बाहर के लोग आए तो अच्छे से बात करना चाहिए। कहीं ना कहीं ये लिमिटेशंस हम लड़कियों की पर्सनालिटी डेवलपमेंट करने के लिए रोक देते हैं। वो जो कुछ भी बनना चाहती है हम उसे रोक देते हैं, और इतना बताते हैं कि हाँ 12वीं हो गई बस हो गया, इतना पढ़ो बस हो गया, उतना पढ़ो बस हो गया। ये नहीं रहना चाहिए। हमें उन्हें बड़े बड़े ख्वाब दिखाना चाहिए, जैसे कि वो कलेक्टर हो सकती है, पूरा डिस्ट्रिक्ट चला सकती है, और उनमें पोटेंशियल बहुत है। मैं पर्सनली भी जब एक कोई लेडीज़ कलेक्टर देखती हूँ तो मुझे बहुत अच्छा लगता है कि एक लेडीज़ पूरा डिस्ट्रिक्ट हैंडल करती है। जैसे कि कोरोना में हमने देखा मुंडे मैडम थे जो उन्होंने अच्छा डिस्ट्रिक्ट हैंडल किया। कोई भी प्रॉब्लम आया तो वो डिसीजंस लेने में बहुत आगे रहती है। हमें लेडीज़ की हेल्थ की तरफ इसीलिए ध्यान देना चाहिए। अगर वो बचपन से ही अच्छी सेहतमंद रहेगी, पढ़ाई में अच्छी रहेगी, तो वो बहुत टॉप क्लास के आगे जा सकती है। मेरे पिताजी ने भी, जब मेरी पैदाइश के बाद हम 3 महीने थे, लेकिन कभी फ़र्क नहीं किया कि ये लड़का है ये लड़की है। हमको भी जितना हम पढ़ना चाहते थे हमको पढ़ाया। तो आज देखिए हम भगवान की कृपा से आज एमडी लेवल पे है, बहुत सारे फीमेल्स के प्रॉब्लम सॉल्व करती है। और कहीं ना कहीं अच्छा लगता है कि ये जो फीमेल्स है घर में नहीं बता सकती उनका क्या प्रॉब्लम है, लेकिन हमको आके आसानी से बताती है, और हम बहुत कोशिश करते हैं कि उनके प्रॉब्लम सॉल्व किए जाए। कहीं ना कहीं समाज में संदेश जाना चाहिए कि आज भी कई लड़की होती है तो बोलते हैं अरे लड़की हो गई, सीजर हो गया, लड़का होना चाहिए था। ये सुन के बहुत दुख होता है। समाज कितना भी आगे जाए तो लड़का लड़की का भेद करना कभी भी नहीं छोड़ता। हमको सबको यही सीख चाहिए कि ये भेद करना गलत है। लड़का हो या लड़की हो, हमको अच्छी सेहत देना ज़रूरी है ताकि उनकी पर्सनालिटी डेवलपमेंट अच्छी हो, एक समाज का अच्छा घटक हो और समाज आगे बढ़े। हम सबसे अभी यही वचन हम लेंगे कि हम कोई फ़र्क नहीं करेंगे उनके सेहत के बारे में, उनके पढ़ाई के बारे में, उनके पर्सनालिटी डेवलपमेंट के बारे में, ताकि हम एक सुदृढ़ भारत बनाएं जो भारत आगे जा सके।